तुमच्याकडेही आजी किंवा आई सांगत असतील, संध्याकाळी नखं कापू नयेत. पण का? ही अंधश्रद्धा आहे की यामागे काही विज्ञान आहे? हे खरं आहे का? चला पाहूया अर्धसत्य. भारतीय कुटुंबांमध्ये एक जुना नियम आहे. संध्याकाळी किंवा रात्री नखं कापू नयेत. आजच्या मुलांना हे फालतू वाटतं. आता काय फरक पडतो? लाईट आहे, नेल कटर आहे, काही वेळा कापा. पण यामागे एक खोल विचार आहे. एकदा का तुम्ही हे समजलात, तुम्हीही वेळ पाहूनच नखं कापाल. विज्ञान काय सांगतं? प्राचीन काळात विजेचा शोध लागलेला नव्हता. संध्याकाळी सूर्य मावळला की अंधार दाटायचा. अंधारात धारदार वस्तू वापरणं म्हणजे धोकाच. नखं कापताना हात जखमी होण्याचा धोका वाढायचा. घरात लहान मुलं किंवा वृद्ध असतील तर कापलेले नख जमिनीवर पडून दुखापत होऊ शकायची. हायजीन मेंटेन करणं रात्री कठीण जायचं. मेंदूचं सायकोलॉजी काय सांगतं माहिती का? संध्याकाळी आपल्या मेंदूचा अलर्टनेस लेवल कमी होत जातो. दिवसभरचं काम, थकवा, इमोशनल फॅटिग्यू यामुळे फोकस कमी होतो. अशा वेळी धारदार वस्तू हातात घेणं म्हणजे रिस्क टेकिंग. म्हणून आजही डॉक्टर किंवा सर्जन सर्जरी करताना स्पेसिफिक आवर्स फॉलो करतात, म्हणजेच स्पेसिफिक टाइम. धर्मशास्त्रात काय सांगितले नक्की? मनुस्मृती, गृहसूत्र आणि काही वैदिक ग्रंथांमध्ये स्पष्ट नमूद आहे, रात्री नखं कापू नयेत. कारण यामागे फक्त शरीर नव्हे तर ऊर्जेचं रक्षण हे उद्दिष्ट आहे. प्राणशक्ती संध्याकाळी स्थिर होते. नखं म्हणजे शरीरातलं ऊर्जेचं टोक. नखं कापणं म्हणजे ती ऊर्जा बाहेर टाकणं. संध्याकाळ म्हणजे ध्यान, विश्रांती व आत्मपरीक्षणाचा काळ. त्यावेळी आपण नखं कापून एनर्जी लिकेज करू नये, असा सूक्ष्म अर्थ आहे. एकदा एका वकील मित्राने रात्री 10 वाजता नेलकटर वापरला. त्याचा फोकस कमी होता. थंबला छोटासा कट लागला. दुसऱ्या दिवशी त्याचं एक मोठा कोर्टमध्ये केसमध्ये पार्टिसिपेशन होतं, पण तो पेन धरू शकला नाही. कोर्ट केस हरला. त्यावेळी त्याच्या आजीने फक्त एवढंच म्हटलं, संध्याकाळी नखं का कापू नयेत? आता कळालं का रे? हे काही केवळ अंधश्रद्धा नाहीये. यामागे संवेदनशीलता आहे, शिस्त आहे, विज्ञान आहे. तर मग अर्धसत्य काय? संध्याकाळी नखं कापणं टाळा. शक्यतो सकाळी किंवा दुपारी कापा, जेव्हा मेंदू फ्रेश असतो, विजिबिलिटी चांगली असते आणि हायजीन मेंटेन करणं सोपं जातं. आजही काही देशांमध्ये म्हणजेच जपान किंवा कोरिया हे नियम पाळले जातात. मॉडर्न विज्ञान स्वीकारूनही अर्धसत्य म्हणजे फक्त का नाही एवढं नव्हे, तर कधी करावं हाही विचार. तुमचं नखं रात्री कापण्याचं शेड्यूल आजपासून बदललं ना, तर हा व्हिडिओ पाठवा त्याला जो हायजीन आणि हेल्थ दोन्ही दुर्लक्ष करतो. संध्याकाळी नखं कापू नयेत हे तर समजलं, पण अभ्यास कसा केला पाहिजे आणि लक्षात कसं ठेवलं पाहिजे यासाठी मी रोज रात्री 9 आणि 10 वाजता आपल्या सर्व 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह येतो आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा केला पाहिजे हे शिकवतो. आणि अजून एक, रोज रात्री 7 वाजता पुस्तकाच्या पलीकडे एक नवीन मालिका, जी विज्ञान आणि गणितात कशा प्रकारे गोष्टी समजवल्या गेल्या पाहिजे आणि आपण समजल्या पाहिजे यामागचा एक नवीन संकल्प चालू केला. सो लवकरात लवकर जाऊन या मालिकेला नक्की भेट द्या आणि चॅनलची लिंक सगळ्या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा नक्की कळेल की आपला मेंदू काम कसा करतो आणि त्याला अभ्यास कसा दिला पाहिजे. भेटूया उद्याच्या अर्धसत्याच्या नवीन अध्यायात. बघूया उद्या काय समजते आणि काय आहे जे आपण रोज पाळतो पण त्यामागचं कारण आपल्याला